इंटिमसी म्हणजे प्रेम, प्रेम, इंटिमसी म्हणजे कनेक्शन, इंटिमसी म्हणजे बॉन्डिंग. बऱ्याचदा बायकांची ही तक्रार असते की नवरा जवळ तेव्हाच येतो जेव्हा त्याला सेक्स करायचा असतो. साईज मॅटर करते का नाही, आणि कंडोमचा वापर केल्यानंतर फीलच येत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं. मास्टरबेशनचं पण व्यसन लागू शकतं. तर स्टॅमिना तेवढा पॉर्नमध्ये दाखवतात तेवढा खरी गोष्ट आहे का? ऍट अ टाइम मल्टिपल पार्टनर सोबत असेल तर? ऍट अ टाइम मल्टिपल पार्टनर हे तर खूपच रिस्की बिहेवियर म्हटलं जातं. ओके. पण दुसरीकडे HIV, हेपॅटायटिस बी हे तर आहेच. त्याच्यामुळे प्रोटेक्टेड सेक्स हे सगळ्यात काय म्हणू त्याला महत्वाचं आहे. ती बाई किंवा तो माणूस कुठल्या तरी वेगळ्या शहरात असतो आणि आपण व्हिडिओ कॉलद्वारे सेक्स चॅट करू किंवा ऍक्च्युअल ऍक्ट करू, आणि मग हे तर म्हणजे त्यांना तुम्ही हातात आयतं खोलीत दिल्यासारखंच आहे की ते सगळं रेकॉर्ड करून नंतर ब्लॅकमेल करणं. बरोबर. आणि मग काहीच्या काही खंडणी वसूल करणं, या गोष्टी घडतायत सध्या, घडतायत आणि याचं प्रमाण खूप मोठं आहे. नमस्कार मंडळी, मॅडस्टरी टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण ज्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत ते लेखक आहेत, पॉडकास्टर आहेत आणि लैंगिकता या विषयाचे अभ्यासक आहेत. असे निरंजन मेडेकर सर आपल्या पॉडकास्टमध्ये यात आलेले आहेत. तर निरंजन सर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच माधव. सर, आपल्या विषयाची सुरुवात करताना ऍक्च्युअली मी आधी तुमचं पुस्तक वाचलं, ज्याचे लोकसत्तामध्ये लेख येत होते आणि त्याच्यानंतर तुम्ही पुस्तक केलेत राजहंस प्रकाशनसोबत. सर, त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू. येस. आणि त्या पुस्तकाच्या सुरुवातीपासून बऱ्याच गोष्टी वाचत असताना मला पहिला शब्द अडकला किंवा मी तिथं थांबलो, ते म्हणजे इंटिमसी. की बऱ्याचदा आपण म्हणतो इंटिमेट रिलेशनशिप आहे किंवा इंटिमसी म्हणजे काय हे आपल्याला ऍक्शन्स कळतात पण शब्दाचा अर्थ कळत नाही. सो ज्यावेळी आपण म्हणतो की इंटिमेट किंवा इंटिमसी जी लैंगिकतेच्या निगडीत आहे आणि खूप महत्वाचा शब्द आहे, तर इंटिमसी म्हणजे काय? अगदी साध्या सोप्या मराठीत म्हणायचं तर इंटिमसी म्हणजे प्रेम, इंटिमसी म्हणजे कनेक्शन, इंटिमसी म्हणजे बॉन्डिंग. ओके. जे तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत आणि तुमच्यामध्ये आहे, जे काही नातं आहे त्याला एक प्रकारची इंटिमसी आपण म्हणू शकतो. आणि इंटिमसी जे तू म्हणलास की लैंगिक याने आपण बोलूया, तर त्याविषयी तर बोलूच या आपण. पण इंटिमसीचे ब्रॉडली 4 प्रकार पडतात. ओके. एक फिजिकल इंटिमसी, दुसरी इमोशनल इंटिमसी म्हणजे भावनिक इंटिमसी बंद म्हणतो आपण, भावनिक. बरोबर. ओके. त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल इंटिमसी आणि सेक्शुअल इंटिमसी. ओके. तर बऱ्याचदा इंटिमसी म्हणजे फक्त सेक्शुअल इंटिमसीच गृहीत धरली जाते. बरोबर. तर इंटेलेक्च्युअल इंटिमसी पण तितकीच गरजेची आहे की तुम्ही इंटेलेक्च्युअली स्टिम्युलेट होता का तुमच्या पार्टनर सोबत असताना. म्हणजे तुम्ही काही गहन विषयांवर, उदाहरणार्थ तू एखादं पुस्तक वाचलंस, बरोबर, तर तू त्या संबंधी तुझ्या गर्लफ्रेंडशी, तुझ्या बायकोशी बोलू शकतोस का? किंवा तुझ्या मनातले काही डीप रुटेड थॉट्स असतील, काही इन्सिक्युरिटीज असतील, त्या तू मोकळेपणे शेअर करू शकतोस का? जर त्या तू करू शकलास तर जो एक कम्फर्ट आणि एक जो रिलीफ येईल त्या नात्यामध्ये, तर त्या इंटिमसीचा पण फायदा अल्टिमेटली सेक्शुअल इंटिमसीला किंवा बेडरूम मध्ये होतो. म्हणजे या व्यक्तीसोबत मी माझं काही शेअर करू शकतो, ह्यातून जो कॉन्फिडन्स येतो, त्यातून जेव्हा आपण मोस्ट व्हल्नरेबल फेज मध्ये असणार आहे तिथे आपण खूप चांगल्या प्रकारे तो वेळ एकमेकांसोबत स्पेंड करू शकणार असं म्हणता येईल. पण या सगळ्यामध्ये पुस्तकामध्ये आणखीन दुसऱ्या एका शब्दाचा फार जास्त उल्लेख आला किंवा फार जास्त हायलाइट झाला, तो म्हणजे स्पर्श. की बऱ्याचदा ज्यावेळी मुलं वयाचे असतात, मुली वयाचे असतात, त्यावेळी त्यांना गुड टच, बॅड टच ह्या गोष्टी शिकवल्या जातात. पण हा टच या इंटिमेट रिलेशनशिप मध्ये किती इम्पॉर्टंट आहे असं तुम्हाला वाटतं? प्रचंड महत्वाचा आहे आणि बऱ्याचदा विशेषतः आपल्या समाजात तो दुर्लक्षिला जातो. म्हणजे आपल्याकडे कायम ते 2 हाताचं अंतर ठेवून बोला. बरोबर. ते एखादी बरोबर पण आहे, त्यात काहीच वावगं आहे असं म्हणायचं नाहीये मला. पण हे पती पत्नीच्या नात्यामध्ये अपेक्षित नाहीये दरवेळेला 2 हाताचं अंतर ठेवणं. म्हणजे बऱ्याचदा बायकांची ही तक्रार असते की नवरा जवळ तेव्हाच येतो जेव्हा त्याला सेक्स करायचं असतं. बरोबर. तर असं नसलं पाहिजे. तुम्ही एरवी पण हातात हात घेताय किंवा किस करताय, हग करताय, तर या गोष्टी तुमचं नातं हेल्दी असण्याच्याच सायन्स आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही बेडरूम मध्ये किती इंटिमेट होताय त्याची क्वालिटी कशावर ठरणार आहे? तुम्ही बेडरूम बाहेर किती एकमेकांना जवळ घेताय किंवा एकमेकांसोबत राहताय, खेळीमेळीचं वातावरण किती आहे, राईट यामध्ये या गोष्टी. किंवा दुसरं म्हणजे मुलांसमोर पण, मुलं झाल्यावर मुलांसमोर म्हणजे मुलं हे तुमच्याकडे बघून मोठे होत असतात. बरोबर. आणि ते हे बघत असतात की आई बाबांचं नातं कसं आहे, त्याचे नकळत संस्कार त्यांच्यावर होत असतात की लग्न झाल्यावर हे असं वागायचं असतं. तर त्यात कायम वडील आईवर आरडाओरडाच करतायत किंवा आई कायम धुसफुसच करते.
हे बघण्यापेक्षा त्यांच्यात एक खूप छान नातं आहे, एक प्रेमाचं नातं आहे, हे जर त्यांच्या मनावर ठसलं तर या सगळ्यामध्ये हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. बरोबर दरवेळेला आय लव्ह यू म्हणायची गरज नाहीये किंवा मला तू आवडतेस, मला तू आवडतोस हे म्हणून व्यक्त होण्याची गरज नाहीये. साध्या साध्या छोट्या छोट्या जेस्चर्स मधनं म्हणजे कधी कधी मायानं जवळ घेणं पण आपल्याला बऱ्याच लाऊडली बोलून जाऊ शकतं, जे शब्द मे बी तेवढं डिलिव्हर नाहीत करणार. अगदीच अगदीच पण आता ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आजूबाजूला येतात, सिच्युएशनशिप आहे, कॅज्युअल रिलेशनशिप्स आहेत, आणि याच्यामध्ये म्हणजे मोस्टली सिच्युएशनशिप मध्ये काय होतं, तर सिच्युएशन पुरते आपण एकमेकांसोबत राहणार आहोत. सिच्युएशन बदलली की आपले पार्टनर्स बदलू शकतात आणि वी आर ओपन टू दॅट. Correct. मग याच्यामध्ये म्हणजे जेव्हा मला असं वाटतं की दोन व्यक्ती सोबत येतात सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये किंवा इंटिमसीमध्ये, त्यावेळी त्यांचे काहीतरी भावनिक बंध निर्माण होतात किंवा काहीतरी फिलिंग्स त्यांचा एकमेकांप्रती काही ना काहीतरी असणार आहे असं मला वाटतं. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की जे आजकाल कॅज्युअल रिलेशनशिप्स किंवा सिच्युएशनशिप्स चालले आहेत, त्याच्यामध्ये विदाउट फिलिंग्स सेक्शुअली एकमेकांसोबत कनेक्ट होणं पॉसिबल आहे का? म्हणलं तर पॉसिबल आहे, पण मग ओके, मग मुद्दा काय होतो की तो सेक्स म्हणजे एक फक्त मेकॅनिकल ऍक्टच होऊन राहतो का? बरोबर बरोबर असा प्रश्न पडतो. कारण बरोबर अनेक जण हे काय म्हणू त्याला रेड लाईट एरियामध्ये पण जातात, वन नाईट बरोबर. स्टँड पण करतात, बरोबर. हुकअप्स करतात. तर यात एक कुठेतरी मर्दमुखी असते अनेकांना की मी हम्म. काय बाबा इतके पार्टनर्स आहेत किंवा मी इतक्या चीप भाषेत बोललो, बरोबर बरोबर तर ह्याच्यात काही म्हणजे त्यात काही थ्रिल नाहीये. कारण हे समजून घेतलं पाहिजे, कारण अशा गोष्टी करून तुम्ही एसटीडी होण्याचा धोका वाढवताय तुम्हाला बरोबर. स्वतःला, अनप्रोटेक्टेड सेक्स करून. किंवा कितीही म्हणलं आपण की सिच्युएशनशिपचा एस्पेशली विचार करू आपण, वन नाईट स्टँड बाजूला ठेवू. सिच्युएशनशिप म्हणजे काय की ठराविक काळ तुम्ही, आणि तो काळ किती असू शकतो, काही महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत. बरोबर म्हणजे मी डॉक्टरांकडनं काही अशाही केस स्टडीज ऐकल्या की बाबा पुण्यात दोघ जण राहत आहेत, म्हणजे नोकरीनिमित्त दोघ जण पुण्यात आहेत, एका ऑफिसमध्ये आहेत, पण हे माहिती की घरच्यांना मान्य होणार नाही आपलं बरोबर. नातं काही कारणांमुळे, जात वेगळी आहे किंवा अजून काही गोष्टींमुळे. तर मग ते जर मान्यच आहे तर मग लग्न तर करायचं नाही, पण जे काय 3 वर्ष समजा पुण्यात आहोत आपण, तर 3 वर्ष सोबत राहू. पण याच्यातनं कॉम्प्लिकेशन्स हे खूप होऊ शकतात. आणि इमोशनल अटॅचमेंट किती ठरवलं असलं सुरुवातीला हा की ते हा ठेवायची नाही, गुंतायचं नाही, तरी ते गुंतलं जातं. आणि ते म्हणजे ह्याच्यामध्ये पण हाच मुद्दा आहे की स्पर्श आणि त्या माणसाचा सहवास, त्या व्यक्तीचा सहवास, याची इतकी सवय लागते की नंतर त्यातनं बाहेर येणं हा एक स्ट्रगल होऊन जातो. म्हणजे मला ह्याच्या पुढचा हाच प्रश्न विचारायचा की समजा एखाद्या व्यक्तीसोबत आहे रिलेशनमध्ये, कोणत्याही प्रकारचं रिलेशन असो, आणि त्याच्यानंतर जर आपण दुसऱ्या व्यक्तीसोबत इंटिमेट रिलेशनमध्ये जात असू, तर पहिल्या नात्यामध्ये जे काही झालंय त्याचे परिणाम दुसऱ्या नात्यामध्ये दिसणार की नाही दिसणार? आता हे पण पर्सन टू पर्सन व्हेरी होतं. म्हणजे ओके, काही ओके. लोक कदाचित असतात तेवढी प्रॅक्टिकल म्हणूया, की त्यांना जमतं. त्यांना जमतं. पण कितीही म्हणलं तरी त्या आठवणी आणि तो पास्ट हा कायम येत असतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा हे सुचवलं जातं की पास्ट असणं यात काही वाईट नाहीये, पास्ट हा बरोबर प्रत्येकाला असू शकतो. बरोबर. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की त्या फेज मधनं बाहेर येणं अवघड आहे किंवा अशक्य आहे, आणि त्याच लूपमध्ये जर तुम्ही अडकलेला आहात किंवा नवीन नात्याची सुरुवात करताना सतत तेच विचार जर तुमच्या मनात घोळतायत, तर तुम्ही थेरपी घेणं किंवा सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्टकडे जाणं हे, यात कुठली लाज, संकोच, भीती बाळगायचं कारण नाहीये. कारण एक तर त्यांच्याकडे कॉन्फिडेन्शियलिटी क्लॉज असतो, आणि त्यांना तुमच्यासारखे अनेक पेशंट्स हे रोज येत असतात समोर. बरोबर तर त्यामुळे ते तुमच्याकडे पेशंट म्हणूनच बघतात, आणि त्यातनं बाहेर हे आलं पाहिजे, मात्र नवीन नात्यामध्ये पडायच्या आधी. आधी. बरोबर. मग सर तुम्हाला असं आता इतके दिवस या विषयाचा किंवा इतके वर्ष या विषयाचा अभ्यास करताना असं जाणवलंय का की बाबा एखाद्या नात्यातून बाहेर पडल्यानंतर जर त्या व्यक्तीला त्या दुसऱ्या व्यक्तीच्या सहवासाची सवय लागलेली असेल आणि अशा वेळी अचानक तो सहवास बंद झाला, तर दॅट इज लिडिंग टू कोणतं तरी ॲडिक्शन, याच्यामध्ये पॉर्नोग्राफी असेल किंवा दारू असेल, सिगरेट असेल, असं काही तुम्हाला जाणवलं का? म्हणजे अचानक ब्रेकअप होणं किंवा नातं तुटणं हा एक प्रकारचा ट्रॉमाच असतो. ओके. तर त्याच्यामुळे त्यातनं ओव्हरकम करणं हे अवघड असतं, आणि ती फेज खूप डिफिकल्ट असते. बरोबर बरोबर. म्हणजे आपण अनेक फिल्म्स मध्ये पण ते देवदास देवदास. सगळीकडे बघितलेलं आहे. पण ती जी टिपिकल जी फेज असते ती खूप क्रुशल असते, आणि त्यामुळे तू म्हणलास तसं त्या काळात व्यसनाधीनतेकडे माणूस वळण्याची शक्यता असते. बरोबर बरोबर पॉर्नोग्राफिक कंटेंटचा जर विचार केला तर पॉर्न ऍडिक्शन मागे असंख्य कारण असतात. बरोबर. ब्रेकअप हे कदाचित एक त्यातला असू एक शकतं. असू शकतं. हा. पण पॉर्न काय म्हणतो त्याला, की जर बॅकग्राऊंड असेल थोडी की ते तिकडे वळायची जर टेंडन्सी असेल तर ते होऊ शकतं. अल्कोहोल स्मोकिंग हे तर इतकं कॉमन झालेलं आहे
की ते आता व्यसनही म्हणायचं का नाही असा प्रश्न कबीर पडत. सिंगने ते ग्लोबलाइजच केलंय की करेक्ट. दिस इज नॉर्मल. राईट राईट. येस. पण मी बघितलंय, माझा एक खूप जवळचा मित्र होता आणि त्याचं ब्रेकअप झालेलं, तर तो त्याच्या आधी स्मोक करत नव्हता आणि त्यानंतर तो लिटरली चेन स्मोकर म्हणून या लेवलला गेलेला. फॉर्च्युनेटली त्याला नंतर ते रिअलाइज झालं वर्षभराने आणि तो त्यातनं बाहेर आला. पण जर तो त्याचा आला नसता तर माहित नाही, आता आज या गोष्टीला 15-20 वर्ष झाली आहेत, पण ती फेज खूप क्रुशल असते आणि त्यातनं सावरणं आणि तेव्हा स्वतःला सावरायचं असतं. दरवेळेला कोणी मित्र येतील, घरचे येतील मदतीला असं नसतं. पण दुसरीकडे एक्सपर्ट्स आहेत, मी प्रत्येक प्रश्नात जे म्हणतोय की त्यांची मदत ही निश्चित घेतली पाहिजे. आपलं नाव कॉन्फिडेशन राहतं तर हो, आपण घेऊ हो. शकतो. Correct. मग सर सेक्शुअल फ्रस्ट्रेशन म्हणजे काय? म्हणजे त्याच्याबद्दल पण पुस्तकात बऱ्याच वेळेला उल्लेख आला की सेक्शुअल फ्रस्ट्रेशन पण नेमकं समजत नाही आपल्याला की माझ्यासोबत या गोष्टी होत आहेत तर याला सेक्शुअल फ्रस्ट्रेशन म्हणू शकतो आपण, म्हणून विचारतो की सेक्शुअल फ्रस्ट्रेशन म्हणजे काय? लग्नानंतर किंवा कमिटेड रिलेशनशिप मध्ये दोघांपैकी डिझायरची जर तफावत असेल, कामेच्छेची जर दोघांमध्ये तफावत असेल, जी बऱ्याचदा असू शकते की एका पार्टनरला फ्रिक्वेंटली सेक्स पाहिजे आणि दुसऱ्याची कामेच्छा कमी आहे काही कारणाने, त्याला तेवढी डिझायर नाही आहे, तर अशा वेळी ज्याला पाहिजे त्याला ते फ्रस्ट्रेशन ओके येऊ ओके शकतं ओके. की मला इच्छा आहे पण मला ते मिळत नाही. माझ्याकडे पार्टनर पण आहे पण मी ते फुलफिल नाही करू शकत. या फ्रस्ट्रेशन मधनं पॉर्नकडे जाणं किंवा यातनं रिस्की सेक्शुअल बिहेवियर्स करणं. म्हणजे मी आता अगदी 2 दिवसांपूर्वी एका सायकियाट्रिस्ट डॉक्टरांसोबत बोलत होतो, ते हेच म्हणले की कंपल्सिव्ह सेक्शुअल बिहेवियर म्हणून एक प्रकार आहे की त्यात लोक हे सेक्सकडे ऍडिक्ट होतात आणि त्या सेक्स ऍडिक्शन मागे बऱ्याचदा ही कारणं असतात की तुमच्या पार्टनरकडून त्या डिमांड्स म्हणण्यापेक्षा त्या नीड्स फुलफिल होत नाहीत. आणि फक्त सेक्शुअल असं नाही, तर मी जे आधी इंटेलेक्च्युअल इमोशनल पण इंटिमसी नाहीये. नवरा बायको दोघं दिवसभर बाहेर आहेत, घरी आल्यावर दोघं वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आहेत, कारण तिचं काहीतरी वेगळं चालू आहे, याचं काहीतरी वेगळं चालू आहे. मग त्यातनंच अल्कोहोलिक होणं, बरोबर, की बायको वेळच देत नाही, स्वयंपाकाला बाई आहे, म्हणजे ती तेव्हाही डायनिंग टेबलवरही सोबत नाही आहात तुम्ही, मग त्यातनं दारूचं व्यसन लागलंय आणि मग दारूच्या व्यसनात किंवा त्या अंमलाखाली मग काहीतरी रात्री 3 वाजता मग मला आता पाहिजेच आहे आणि मग बघणं किंवा मग कुठल्याही नंबरवर रॅन्डम फोन करणं, बरोबर, किंवा रेड लाईट एरियामध्ये जाणं थेट. सो ही बिहेवियर्स आणि मग हे रिपरकशन का होतं, कारण त्या माणसा किंवा त्या व्यक्तीमध्ये कुठेतरी ते फ्रस्ट्रेशन गरजा आहेत त्या भागल्या गेलेल्या नाही, त्यामुळं ती व्यक्ती. सर पॉर्न मध्ये जे दाखवतात आणि रिअल आयुष्य जे आहे यात तफावत किती आहे? म्हणजे हा प्रश्न असा आहे की उदाहरणार्थ आता कुठली रिसेंट फिल्म तू बघितलीस, ॲनिमल फिल्म्स तू बघितलीस, ॲनिमल फिल्म मध्ये आणि रिअल लाईफ मध्ये किती फरक आहे? प्रचंड. तेवढाच फरक आहे पॉर्न मध्ये जे दाखवतात आणि ऍक्च्युअल सेक्स किंवा सेक्शुअलिटी जी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते फिक्शन आहे हे समजूनच घेत नाहीत लोक. दिसायला ते रिअलिस्टिक दिसत असलं, भासत असलं तरी त्याच्या मागे काय गिमिक्स ते करतात तर हे समजून घेतलं जात नाही. ज्या वयात मुलं, म्हणजे आमच्या वेळी आम्ही 6वी-7वी मध्ये या गोष्टीला एक्सपोज झालो, तेव्हा काय बरोबर काय चुकीचं हे कळण्याचं वयच नव्हतं. की काही मित्र होते, काही आजूबाजूची लोक होती आणि त्यामुळे या गोष्टी समजायला लागल्या. नंतर ज्यावेळी समजलं की अरे ह्यातल्या काही गोष्टी ह्या खऱ्या नाहीये, ह्या त्यांनी आपल्याला खऱ्या वाटाव्यात, आपण जास्त वेळ त्याकडे बघत राहावं म्हणून त्यांनी केलेल्या आहेत, पण हे कळेपर्यंत 15-20 वर्ष उलटून गेलेली होती. आणि त्यात होतं काय की तो आयुष्यातला खूप पौगंडावस्था हा खूप क्रुशल टप्पा असतो आणि त्यावेळेला जर मनात हे न्यूनगंड बसले, आणि बऱ्याच पुरुषांच्या मनात हाच पहिला न्यूनगंड बसतो की त्या पॉर्न मध्ये दाखवतात तसा माझा पिनसचा साईज नाहीये, माझा लिंग तेवढा मोठा नाहीये, किंवा मी तेवढा माझा स्टॅमिना नाहीये, मी तेवढा वेळ परफॉर्म नाही करू शकत. बरोबर. तर ही 2 मिथ्स आपण म्हणू की त्या पॉर्नमुळे बसतात लोकांच्या मनात. म्हणजे एक बीडचे डॉक्टर आहेत, त्यांनी मला सांगितलेली केस आहे की मुलगा आणि वडील दोघं तुमच्याकडे आले आणि सुदैवाने त्या बाप मुलाचं नातं हे मोकळीकीचं होतं, संवाद होता, तर त्या मुलाचं वय तिशी जवळ आलेली का उलटून चाललेली, पण त्याला लग्नच करायचं नव्हतं. वडिलांनी खोदून विचारल्यावर तो म्हणला की माझं लिंग दबलेलं आहे, त्यामुळे मी सुख देऊ शकणार नाही माझ्या बायकोला. ते म्हणले की आपण डॉक्टरांकडे जाऊ. डॉक्टरांनी तपासणी केली, ते म्हणले अरे व्यवस्थित आहे. तो म्हणला की नाही, पण ते पॉर्न दाखवत तसं नाही ना माझा. तर इतका त्याचा रिपरकेशन, म्हणजे तो आयुष्यभर कदाचित अविवाहित राहिला असता आणि हे कोणाला सांगितलं नसतं. बरोबर. सो बेसिकली सर म्हणजे साईज मॅटर करते का नाही?
साईज मॅटर खरंच करत नाही. त्यामुळे अगदी रेअरेस्ट ऑफ रेअर काही केसेस असतात की त्याला मायक्रोपिनस म्हणतात, की जे वेगवेगळ्या व्याधींमुळे किंवा ह्याच्यामुळे होऊ शकतं, पण हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्याच्यामुळे मी हे खरं तर सांगतच नाही कोणाला, कारण हे असं सांगितलं की मग त्यांना असं वाटायला लागतं की माझं मायक्रोपिनस आहे का. पण हे प्रमाण खूप कमी असतं. त्याच्यामुळे अशा जर कुठल्या शंका असतील मनात लिंगासंदर्भात तर परत तेच आहे, डॉक्टर आज खूप आहेत आणि सगळ्या शहरांमध्ये आहेत. त्यासाठी काही तुम्हाला मुंबईलाच जायला लागेल किंवा पुण्याला जायला लागेल असं नाहीये. आज सगळीकडे राज्यांमध्ये मुख्य मुख्य जी जिल्ह्याची ठिकाणं आहेत तिथे सरकारी दवाखाने आहेत, चांगले चांगले डॉक्टर्स आहेत सगळीकडे, तिथे जाऊन तुम्ही तपासणी केली पाहिजे. दुसरा एक पॉन रिलेटेड खूप महत्वाचा प्रश्न म्हणजे कधीतरी एखादी पॉन 1.5 तासाची असते, कधीतरी 2 तासाची असते, कधीतरी 1 तासाची असते. तर स्टॅमिना तेवढा पॉन मध्ये दाखवतात तेवढा खरी गोष्ट आहे का? शक्यच नाहीये, कारण निसर्गाची रचना जर बघितली ना आपण, यात परत इव्होल्युशनचा जर विचार केला आपण, उत्क्रांतीचा विचार केला तर असं अपेक्षित होतं तेव्हापासून की पुरुषांनी पटकन जर वीर्य स्खलन केलं तर, कारण तेव्हा आत्तासारखं सिच्युएशन नसायची ना, म्हणजे तेव्हा जंगलात राहणारा माणूस होता, बरोबर, त्यामुळे त्याला सेक्सला वेळ किती असेल आणि ते करताना सतत तेच विचार मनामध्ये आहेत की वाघ आला तर काय, किंवा तो जो काही धोका आहे श्वापदांपासून किंवा इतर टोळ्यांपासून, तर त्याच्यामुळे कुठेतरी ती टेंडन्सीच आहे. म्हणजे मला एक डॉक्टर खूप चांगला म्हणलेला की शीघ्रपतन असणं हे नॅचरल आहे. ओके. आणि असंख्य पुरुषांचं ते असतंच. म्हणजे काय म्हणतो तुला की ते टायमिंग वाढवणं ही प्रयत्नपूर्वक शिकण्याची गोष्ट आहे. प्रत्येक पुरुषाने आधी समजून घेतलं पाहिजे, तर मग तो त्याच्यावर एफर्ट्स घेईल आणि मग ते शीघ्रपतन जे असतं तुमचं, तर ते तुम्ही काय म्हणू, एक 5 मिनिटं, 7 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटापर्यंत तुम्ही ती ऍक्ट वाढवू शकता. पण तो ऍक्ट वाढवण्यासाठी आधी तुम्ही फोरप्ले पण खूप वेळ करणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे. तुम्ही जर थेट पेनिट्रेशन किंवा इंटरकोर्सला सुरुवात केली आणि जर तेव्हा जर द्राव नसेल किंवा ते जर लुब्रिकेट नसेल व्यवस्थित, तर तुम्हाला त्रास होणार आहे आणि त्या घाई गडबडीत ते लवकर येणार आहे. बरोबर. त्यामुळे पॉन मध्ये जे दाखवतात ते अतिशय काय म्हणू भ्रामक असतं, ते अजिबात खरं नसतं, इतक्या वेळ स्टॅमिना टिकत नाही. आणखीन एक गोष्ट त्याच वेळ मर्यादेशी निगडीत आहे की खूप वेळा मास्टरबेट केल्यानंतर ऍक्च्युअल सेक्स पॉवर कमी होते, तर हे खरं आहे की चुकीचे? लाळ किंवा बाकी जे द्राव आहेत आपल्या शरीरात, तर ते जसे अबंडंट असतात, बरोबर, ते खूप असतं. म्हणजे असं नसतं की डोळ्यातलं पाणी हे असं म्हणल्यासारखं की जर खूप वेळा रडलो आपण तर त्यानंतर परत रडायचं म्हटलं तरी पाणीच येणार नाही डोळ्यातनं, असं म्हणल्यासारखं आहे. तर ही नॅचरल प्रोसेस आहे. वीर्य स्खलन होणं, वीर्यपतन होणं एका ठराविक वयात आल्यानंतर त्या पुरुषाने मग ते विलिंगली करणं, आणि जर मास्टरबेट नाही केलं तर ते स्वप्नामध्ये ते होणं, की ज्याच्याबद्दलही चुकीचा शब्द आहे, स्वप्न दोष म्हणलं जातं. तो स्वप्न दोष नसतो. तुम्ही ते काय म्हणू त्याला की तुम्ही मॅन्युअली ते करत नाही आहात, म्हणून निसर्ग ते जेव्हा ती हे साठा तो वाढतो तेव्हा ते बाहेर टाकण्याचं काम केलं जातं. बरोबर. त्याच्यामुळे असं नाहीये. पण ऍट द सेम टाइम मास्टरबेशनचं पण व्यसन लागू शकतं बाकी कुठल्याही ऍक्ट प्रमाणे. त्यामुळे ते ऍडिक्ट तुम्ही व्हाल त्याला, एवढं करणं अपेक्षित नाहीये. पण ती एक नॅचरल प्रोसिजर आहे, नॅचरल प्रोसेस आहे. त्यामध्ये तुम्ही लग्न आधी करत असा, लग्नानंतर करत असा, हस्तमैथून करणं यात कुठलंही पाप नाहीये, कुठलीही त्यात लाज वाटावी, स्वतःची घृणा वाटावी, चुकीची गोष्ट नाहीये. पण याच्यामुळे म्हणजे मास्टरबेशनमुळे बाळ कन्सिव्ह करण्यामध्ये पण काही अडचण येते असं बऱ्याच लोकांच्यात बोललं जातं. तर हेही खरंय का खोटं ह्याचा पण एक सोक्षमोक्ष होऊन जाईल? उलट आहे. जर तुम्ही मास्टरबेशन करत असाल तर तुम्ही तुमच्या ब्रेनला आणि तुमच्या जेनेटल्सला सवय लावलेली आहे की मी उत्तेजित झालो की मी ऍक्ट तो करतो जो सेल्फ प्लेजरचा असतो, आणि त्या सेल्फ प्लेजर मधनं त्याचा एंड रिझल्ट हा असतो की इजॅक्युलेशन होतं, म्हणजे वीर्यस्खलन होतं. तर हे स्वतःचं एक लर्निंग असल्यामुळे ड्युरिंग इंटरकोर्स पण ते केलं जातं आणि त्याच्यामुळे वीर्यस्खलन व्हायला काही त्रास होत नाही, ते योग्य वेळी होतं. कारण अनेकदा जे करत नाहीत त्यांना मी म्हणत नाहीये, पण डिलेड इजॅक्युलेशन ही पण एक समस्या असते की जसं शीघ्रपतन असतं, त्याच्या अगदी उलट कितीही वेळ तुम्ही इंटरकोर्स केला तरी इजॅक्युलेटच होत नाही. तर ही पण एक व्याधीच आहे. तर असं पण असू शकतं. त्याच्या मागे असंख्य कारण असतात, काही आजार असतात, किंवा मास्टरबेशन कधीच न करणं, ते एक्सपोजरच नसणं, हे पण त्यातलं कारण असू शकतं. त्यामुळे योग्य प्रमाणात ठराविक इंटरव्हल नंतर ठराविक फ्रिक्वेन्सीनी मास्टरबेट करणं हे अतिशय नैसर्गिक आहे, नॅचरल आहे.
ओके. आता थोड्याशा दुसऱ्या टँजंटवरती आपला विषय घेऊन जाताना मला विचारायचं आहे, की आजकाल पॉलिगॅमी, मोनोगॅमी ह्याच्याबद्दल पण बरंच बोललं जातंय. काही जण ते प्रॅक्टिस सुद्धा करतायत. याच्यामध्ये ज्यावेळी आपण एका वेळी अनेक पार्टनर्स सोबत सेक्शुअली आहोत, मोनोगॅमीमध्ये आहोत, पॉलिगॅमीमध्ये आहोत, त्यावेळी त्याचा मेंटल कंडिशन्सवरती काही परिणाम होतोय का? असं काही जाणवलंय का तुम्हाला? अर्थातच होतो. पण ओके. परत मुद्दा हा आहे की आजचं युग हे इतकं बदललेलं आहे, सगळं जगच बदललेलं आहे. त्यामुळे पॉलिगॅमीला सरसकट नावं ठेवणं असंही नाही हं. करता येणार आपल्याला. म्हणजे मी बरोबर. देहवान पुस्तकात डेटिंग ऍप्सवर एक लेख लिहिलेला आहे. बरोबर. तर त्याच्यात मी मुद्दामून फक्त किती ती आकडेवारी देण्यापेक्षा जे प्रत्यक्ष वापरतात डेटिंग ऍप्स हं, अशा हं. मुला-मुलींशी, जी 20शीतली आहेत, 25शीतली आहेत, 30शीतली आहेत, त्यांच्याशी बोललो मी. तर यांचं म्हणणं तेच होतं की आजचं इतकी कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे की सेटल व्हायला खरंच म्हणजे लग्न करायचंय हं, पण हं. शक्य नाहीये. कारण हातातला प्रोजेक्ट संपल्यावर पुढचं काम आहे का नाही माहित नाही. या महिन्यात चांगले पैसे मिळालेत, अजून 2 महिन्यांनी मिळतील का याची शाश्वती नाहीये. बरोबर. त्यामुळे ती जबाबदारीचं कुठेतरी ओझं वाटतंय. पण दुसरीकडे शरीर म्हणून त्याच्या काही गरजा आहेत, काही भावना आहेत. त्याच्यामुळे ते करणंही आवश्यक वाटतंय. हं, हं, तर मग हं. अशातनं ते डेटिंग ऍप्स किंवा बाकी बरोबर, रिलेशनशिप बरोबर. एक्सप्लोर करतात. फक्त हे करताना काळजीही खूप घेतली पाहिजे, विशेषतः लैंगिक आजारांची. म्हणजे आता असं झालंय की गेल्या काही वर्षांमध्ये मेडिकल हे पण फील्ड पण इतकं इम्प्रूव्ह झालंय की साध्या अँटीबायोटिकच्या डोसनी पण पूर्वी जे घातक समजले जायचे हं, असे हं. लैंगिक आजार हल्ली बरे होतात, ओके, ओके. म्हणजे सिफिलिस सारखे. पण दुसरीकडे HIV, हिपॅटायटिस बी हे तर आहेच आहेत. हं, हं, त्याच्यामुळे हं. प्रोटेक्टेड सेक्स हे सगळ्यात काय म्हणू त्याला महत्वाचं आहे. आणि प्रोटेक्टेड सेक्स हे ड्युरिंग काय म्हणू की पिनोव्हाजिनल इंटरकोर्स पण आणि ओरल सेक्स तुम्ही करत असाल तरी हे कुठल्याही प्रकारे जर तुम्ही एकमेकांच्या जेनायटल्सला स्पर्श करत असाल, स्टिम्युलेट करत असाल तर ते प्रोटेक्टेडच सेक्स केलं पाहिजे. ओके, हे सगळ्यात ओके. मेन समजून घेतलं पाहिजे. आणि भावनिक आणि मेंटल हे तू म्हणलास ते आपण जे मगाशी म्हणलो तेच हं, आहे. हं, हं. म्हणजे एक डॉक्टर मला तेच म्हणलेले की एक कुठेतरी हे दुष्टचक्र झाल्यासारखं झालेलं आहे. त्यांच्याकडे एक मुलगी उपचारांसाठी आलेली की हे दुष्टचक्र काय आहे की स्वतःचं गाव, तालुका सोडून शहराकडे यायचं. मग इथल्या कल्चरला आपण उपरे नाही होत हे प्रूव्ह करायला सतत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. खोटा सिच्युएशनशिप कॉन्फिडन्स आणायचा आणि राईट. बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करायच्या. सिच्युएशनशिपमध्ये पडायचं. बरोबर. बऱ्याचदा त्यातनं प्रेग्नन्सी राहते. ती नको असलेलीच प्रेग्नन्सी असते. मग मग तुम्ही ॲबॉर्शन करायचं. या सगळ्या फेजमध्ये कुठेतरी ब्रेकअप होतं तुमचं. बरोबर. आणि मग ब्रेकअप झाल्यानंतर तुम्हाला डिप्रेशन येतं आणि मग तुम्ही थेरपी. सो ही एक कुठेतरी विशियस सायकलमध्ये सायकल. अनेक आजची तरुणाई अडकते का असा खरोखर काळजीचा विषय आहे. पण हा विषय असा आहे की ह्याच्याबद्दल हे थोडंसं ऑफ टॉपिक मला जायला आवडेल इथे, की हा विषय असा आहे की मोठ्या लोकांशी ह्याविषयी बोलू शकत नाही. बरेचदा आपण पॉडकास्ट करतो तर आपल्याशी लोक बोलायला येतात. पण जे ॲक्च्युअल डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी बोलायची भीती वाटते. कारण कुठेतरी माझं नाव समजेल, मी कुठला आहे समजेल आणि मग माझी ओळख धोक्यात येईल किंवा कुठेतरी हा कॉन्फिडन्सच राहत नाही की अरे सगळं अंडर ह्याच्यामध्ये टेबलाखालून सगळं जाऊन आपल्याला व्यवस्थित राहता येईल. सो अशा वेळी करायचं काय मग? ह्याच्यावरती काय उपाय आहे का? मला उलट वाटतं की जर तुम्ही नीट माहिती घेऊन जर चांगल्या डॉक्टरांकडे गेलात हं, हं, तर हं. तुम्हाला योग्य मार्गदर्शन, ट्रीटमेंट मिळण्याची शक्यता खूप जास्ती आहे. इन्स्टेड ऑफ तुम्ही रॅन्डम नेटवर सर्च करत बसलात. हल्ली आपण काय करतो Google बरेच जण करतो. की गुगल तरी करतो किंवा चॅट जीपीटी तरी करतो. बरोबर, बरोबर. पण यातनं जे सोल्युशन्स मिळतात ते हं, दरवेळेला हं. फुल प्रूफ असतील असं नाही. बरोबर. आणि त्याच्यातनं काहीतरी तिसरे तिढे निर्माण होऊ शकतात की ऑनलाईन कोणीतरी थेरपिस्ट दिसतोय, प्रत्यक्ष जायची लाज वाटते ना. बरोबर, मग बरोबर. त्यापेक्षा मी ऑनलाईन हे घेतो, कन्सल्टेशन घेतो. पण ते जर फेक असेल तर हे परत त्यांचं मागची मोडस ऑपरेंडी ठरलेली आहे ब्लॅकमेलिंगची. हं. म्हणजे अशा कितीतरी केस म्हणजे मध्यंतरी पुण्यात मला वाटतं याला 3-4 वर्ष झाली असतील. 2 मुलांनी एक्स्टॉर्शनच्या केसेसमध्ये आत्महत्या केली. आत्महत्या केली. हो. हे किती भीषण आहे की बाबा ते वेळीच ते टाळू शकले असते की मान्य त्यांच्याकडनं ती चूक झाली. पण तो गुन्हा नव्हता ना की ज्यांनी त्यांनी आयुष्य संपवावं इतका मोठा तो गुन्हा नव्हता. कारण बरोबर. त्यांना फसवलंच गेलेलं सेक्स्टॉर्शनच्या त्या केसमध्ये. सेक्स्टॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्स्टॉर्शन म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ओके. पण तुम्हाला रॅन्डमली मोबाईलवर एखादा व्हिडिओ कॉल येतो आणि तुम्ही तो ओपन केलात की समोर त्या स्क्रीनवर तुम्हाला कोणीतरी न्यूड बाई दिसते. हं, तुम्ही हं. भांबून जाता आणि तुम्ही फोन कट करेपर्यंत काय 10-15 सेकंद ते स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं तिकडनं.
आणि मग ते तुम्हाला हे करून किंवा तुम्ही एक बघताय ब्लॅकमेल. ब्लॅकमेलिंग, हे आम्ही नेटवर ओके. पाठवू. ओके. किंवा आणखी प्रकार म्हणजे या पुढे जाऊन की बाबा हल्ली म्हणजे फेसबुक आणि सगळीकडे ऍड्स दिसतात की अवेलेबल आहे हो पार्टनर आणि हे हो ते, आणि मग याच्यात काय होतं की ती बाई किंवा तो माणूस कुठल्या तरी वेगळ्या शहरात असतो आणि मग आपण बरोबर. व्हिडिओ कॉलद्वारे सेक्स Connect चॅट करू. करू किंवा ऍक्च्युअल ऍक्ट करू. आणि मग हे तर म्हणजे त्यांना तुम्ही हातात आयतं खोलीत दिल्यासारखंच आहे की ते सगळं रेकॉर्ड करून नंतर ब्लॅकमेल करणं बरोबर. आणि मग काहीच्या काही खंडणी वसूल करणं या त्यामधनं गोष्टी घडतायत सध्या. घडतायत आणि याचं प्रमाण खूप मोठं आहे. ओके. सो तर सजग होणं गरजेचं आहे थोडं. सजग होणं गरजेचं आणि सेक्स्टॉर्शनच्या केसमध्ये तर पोलीस कंप्लेंट ही सगळ्यात महत्वाची आहे. ओके. ओके. हे बाकी सगळं हे बाजूला ठेवून तुमच्या मनातले तिढे की पोलीस मदत करतील का नाही करतील हे सगळं बाजूला ठेवून ती कंप्लेंट रजिस्टर करणं, कारण ती केल्याशिवाय तुम्ही ते तुमच्यापासून तर पिच्छा सोडणार नाहीये. परत बरोबर आहे. तुम्ही पैसे दिलेत त्यांना तर त्यातनं अजून या केसेस त्यांना बळच मिळणार आहे या सगळ्या बरोबर गोष्टी. आहे. बरोबर आहे. आपण बऱ्याचदा आणखीन एक गोष्ट ऐकलेली असते ती म्हणजे तुम्ही सेफ सेक्स करा, हो की तुमचा जो सेक्स आहे तो प्रोटेक्टेड असला पाहिजे. पण तरी सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टींची डेंजर किंवा धोका तो आपल्याला असतोच. म्हणून आपली जी ऍक्ट आहे ती सिक्युअर करण्यासाठी आपण तपासण्या कोणत्या केल्या पाहिजेत आणि त्यांचं ड्युरेशन किती काळानंतर करत राहिलं पाहिजे. म्हणजे जसं म्हणतो की तुम्ही हार्टची तपासणी तुमची 6 महिन्यानंतर किंवा फुल बॉडी चेकअप 1 वर्षभरात झालंच पाहिजे. तसं याबद्दलची तपासणी चेकअप किती दिवसांनी, किती महिन्यांनी झालं पाहिजे? यात 2-3 गोष्टी आपण कन्सिडर करूया की समजा जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल आणि याआधी तुमचा काही पास्ट असेल तुमचा आणि तुमच्या होणाऱ्या जोडीदाराचा, जोडीदाराचा. बरोबर. तर त्या दोघांनीही त्या टेस्ट करणं गरजेचं आहे. ओके. आणि असा कुठेतरी समज असतो की फक्त HIV ची टेस्ट केली की झालं, तर असं नाहीये. तर HIV इतकेच गंभीर किंवा अगदी काही कॉमन म्हणता येतील असे असंख्य STD आज आहेत, म्हणजे ओके. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत, लैंगिक दृष्ट्या संसर्गजन्य असे आजार आहेत. तर या सगळ्यांची छाननी करणं, ते आपल्याला नाही येत नाही इन्शुअर करणं आणि चुकून जर कुठला असेल तर तो ट्रीट करणं, या ओके. सगळ्यासाठी लग्नाआधी किमान तुम्ही 6 महिने तरी या सगळ्या टेस्ट केल्या पाहिजेत. आणि पूर्वी या फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल असायच्या, पण आता या अगदी मोठ्या प्रायव्हेट लॅब्समध्ये पण असतात. तर हे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन घेऊन तुम्ही त्या टेस्ट करू शकता. बरोबर. पण इथे समजून घ्यायला पाहिजे की HIV पेक्षा 10 टाइम्स डेडलीएस्ट म्हणण्यापेक्षा इन्फेक्शियस असा अजून एक डिसीज आहे, तो म्हणजे हिपॅटायटिस बी. त्याच्याबद्दल खूप अज्ञान आहे बरोबर. आणि HIV सारखाच तोही संक्रमित होऊ शकतो. काय म्हणू त्याला की असुरक्षित लैंगिक संबंधांमधनं. त्याला आणखी अनेक कारणं असतात. ओके. तर त्याच्यामुळे हिपॅटायटिस बी ची टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. किंवा बाकी जे आजार म्हणले जातात सिफिलिस, गोरोनिया, तर या सगळ्याची हर्पीस हे पण खूप कॉमन आहेत आणि हे मल्टिपल पार्टनर जर असतील तर पसरू शकतात, होऊ शकतात. ओके. आणि जर त्याच्यावर उपचार नाही घेतला तर पुढे जाऊन गंभीर रूपे धारण करू शकतात. कारण हे बऱ्याच दिवस हे काय म्हणतात त्याला की निद्रितावस्थेत राहण्याची पण शक्यता असते. अच्छा. या असं नाहीये की जर तुम्ही आज स्पेशली infection. मल्टिपल पार्टनर्स असतील तुम्हाला हां. तर एकदा केली टेस्ट आणि मग पुढे 5 वर्ष नाही केली तर चालेल असं नाही. तर तुम्ही दर 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, तर तुम्ही मल्टिपल पार्टनर्स ॲट अ टाइम मल्टिपल पार्टनर सोबत असेल तर? ऍट अ टाइम मल्टिपल पार्टनर हे तर खूपच रिस्की बिहेवियर म्हणलं जातं. ओके. पण त्यामुळे ते शक्यतो टाळावं. पण त्यावेळेला एक पार्टनर असेल, समजा 6 महिन्यांनी तुम्ही नवीन पार्टनर सोबत जाणार असाल तर 6 महिन्यांनी त्या नवीन पार्टनर सोबत जाण्याआधी त्या पार्टनरलाही करायला सांगायचं आणि स्वतःही करावे. ओके. आणि हे इन्शुअर करावं की ते सेफ आहे. आणि हे जे ट्रान्समिटेड डिसीज आहेत हे सगळे क्युरेबल आहेत का? आता मी म्हटलं तसं HIV, हिपॅटायटिस बी हे तर नाहीयेत. बरोबर. ते एकदा झाले की झाले. हे ते कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतात त्यानंतर, पण ते जाऊ शकत नाहीत. ते बरोबर. डायबिटीस सारखे आहेत. पण बाकीचे जे आहेत तर ते फॉर्च्युनेटली आता यातले काही जे आम्ही आता म्हणलो तुला तर ते अँटीबायोटिकच्या डोसनी क्युरेबल आज आहेत. मेडिकल तेवढी वैद्यकीय क्रांती झाल्यामुळे. पण आता एड्स आहे, HIV आहे किंवा हेपॅटायटिस बी आहे, तर हे आयुष्यभर आपल्या सोबत असतात ज्याला झालेत त्यांना. तर मग अशा वेळी त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं पॉसिबल आहे का? त्यासाठी परत पथ्य असणार काहीतरी? सुदैवाने आज त्याच्यावर प्रभावी उपचार आहेत. ओके. पण मुद्दा तोच येतो की ते होऊच नाहीत यासाठी काळजी घेणं आपल्या हातात असतं. बरोबर आहे. त्यामुळे ते गरजेचं आहे जास्त मला वाटतं. आणखीन एक मुद्दा होता म्हणजे मगाशी बोलता बोलता विचारच राहून गेला की तो जसं तुम्ही उदाहरण दिलेत की तो त्याच्या वडिलांना घेऊन आला आणि मी सुख देऊ शकणार नाही. हो. तर हाच मुद्दा आहे की बऱ्याच वेळेला
मुलांना एक प्रेशर असतं किंवा म्हणजे परफॉर्मन्स प्रेशर असतं किंवा एक न्यूनगंड असतो की मी माझ्या पार्टनरला मनासारखं सुख देईन का नाही देणार, नाही देऊ शकलो तर परत एक्स्ट्रा अफेअर्सचा डोक्यात तो किडा भुनभुनत असतो. सो या परफॉर्मन्स सोबत डील करण्यासाठी काय उपाय आहे का? परफॉर्मन्स अँझायटी ही नवीन रिलेशनशिप मध्ये असताना किंवा लग्नानंतर ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे. ओके. कारण तो ऍक्टच माहित नाहीये. बरोबर, बरोबर. आणि वयाच्या 25 पर्यंत 30 पर्यंत तुम्ही व्हर्जिन आहात. हम्म, हम्म. हे आपण मोस्ट ऑफ द केसेसचा विचार करतोय. म्हणून बरोबर, बरोबर. जर तुम्ही व्हर्जिन आहात आणि जर तुम्हाला तो ऍक्टच माहित नाही आणि अचानक तुमच्याकडनं ती अपेक्षा ठेवली जाते लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून, हम्म. एकतर पहिली रात्र ही इतकी भंपक कल्पना आहे की सगळं आयुष्यातलं प्रेशर बोर्डाच्या परीक्षेत जेवढं नसेल तेवढं त्या रात्री टाकलं जातं सगळ्यांकडे. दूध, काजू बदाम. हो, हो, हो. किंवा आता तो एक मराठी चांगली फिल्म पण आलेली फर्स्ट क्लास दाभाडे. त्यात हेच त्यांनी म्हटलेलं आहे की तो जो नवरदेव आहे त्याला परफॉर्मन्स प्रेशर आहे, तो परफॉर्मन्स करू शकत नाही. अच्छा. तो शेवटी सगळ्या घरच्यांना फैलावर घेतो की रात्री तो गेला रूम मध्ये की आई त्याला येऊन अंगारा लावतीये, दूध देतीये की आता आम्हाला वर्षभराच्या नातवाचं तोंड बघायचंय. तर तुम्ही एवढ्या अपेक्षा त्याच्यावर लादत असाल तो परफॉर्म नाही करणार आहे. बरोबर. आणि तो तेच म्हणतो की ह्या गोष्टी कोणी शिकवल्याच नाहीये आधी, कोणी बरोबर. सांगितलंच नाही मोकळेपणाने, ना वडिलांनी ना आईनी ना घरच्यांनी ना मित्रांनी. जे काय आहे ते कळते समजते याच प्रकारातल्या गोष्टी बरोबर, असतात. बरोबर. तर त्याच्यामुळे परफॉर्मन्स प्रेशर हे स्वाभाविक आहे. तर हे डोक्यात ठेवून त्याच्यावर कशी मात करायची, आणि मात करण्याचा एक साधा सोपा उपाय म्हणजे पार्टनरला विश्वासात घेऊन या सगळ्याविषयी बोलणं. हा. तिच्या काय अपेक्षा आहेत या लैंगिक नात्यासंदर्भात, सेक्स संदर्भात तिचे काय थॉट्स आहेत, तिचे काय विचार आहेत, तिच्या काय फॅन्टसीज आहेत, तिच्या काय डिझायर्स आहेत. मोकळेपणी जर या बाबतीत तुम्ही जर संवाद प्रस्थापित करू शकलात, याचं म्हणतात की जर तुम्ही सेक्सवर बोलू शकत असाल तर तुम्ही कुठल्याही विषयावर बोलू शकतो. बरोबर. सगळ्यात मोठं बॅरियर आपल्याकडे तेच आहे की सेक्सवर बोललं जात नाही मोकळेपणे, तर अजिबातच नाही, नॉर्मली बोललं जात नाही. तर ते बोलणं खूप गरजेचं आहे, एस्पेशली तरुण पिढीने. तर मला पुढचा प्रश्न या रिलेटेडच विचारायचा आहे की बऱ्याचदा एका व्यक्तीच्या दुसऱ्याकडून अपेक्षा काय आहेत, एका व्यक्तीच्या गरजा काय आहेत त्याच्याबद्दल बोललं जात नाही आणि त्या अपेक्षा किंवा त्या गरजा दुसऱ्या व्यक्तीवरती लादल्या जातात आणि त्यावेळी जी दुसरी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ते आवडतंय नाही आवडत याचीही पहिल्या व्यक्तीला काही सोयरसुतक पडलेली नसते. सो मला बाबा तुझं हे नाही आवडतंय हे सांगण्यासाठी कम्युनिकेशन इस्टॅब्लिश कसं करायचं? यात एक सँडविच टेक्निक म्हणतात. ओके. सँडविच टेक्निक. म्हणजे काय होतं बऱ्याचदा की कन्फ्रंट करायची भीती वाटते. नवीन लग्न झालंय किंवा रिलेशन नवीन आहे, मी आता बोललो तर ती दुखावली जाईल किंवा तो भडकेल, त्याच्या जाऊ दे ना, मी सहन करते किंवा मी सहन करतो, असं हे करणं खूप चुकीचं आहे. ओके. एस्पेशली जर त्यात व्हायलन्स असेल कुठल्याही प्रकारचा, तो फक्त फिजिकलच नाही तर तो आरडाओरडा करणं किंवा हे पण चुकीचंच आहे. तर त्याच्यामुळे ते तर सहनच नाही, आपण त्याच्याविषयी वाटल्यास परत बोलूया. पण सँडविच टेक्निक हे आहे की समजा इंटिमसी संदर्भात काही प्रॉब्लेम आहे किंवा लैंगिक काही समस्या आहे किंवा परफॉर्मन्स अँझायटी आहे, त्याच्यामुळे परफॉर्मन्स होत नाहीये, तर तो ऍक्ट संपल्यावर लगेच हे बोलून दाखवण्याची गरज नसते. कारण त्यांनी त्या समोरच्या माणसाचा इगो हर्ट होऊ शकतो, त्याच्या मनात न्यूनगंड बसू शकतो स्वतःबद्दल. तर त्याच्यामुळे आधी या ऍक्ट जो काही झाला नुकताच, त्यातल्या चांगल्या कुठल्या गोष्टी होत्या त्या आधी शेअर कराव्यात, म्हणजे एक वातावरण चांगलं राहू शकतं. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे मोकळेपणे सांगू शकता की पण मला असं वाटतं की आपण हे असं ट्राय करावं का, ते करून बघावं का, त्याने अजून रंगत येईल का, किंवा ही गोष्ट आपल्या दोघांनी नाही जमत आहे तर अजून आपण काय एफर्ट्स घेऊ शकतो, कुठली वेगळी पोझिशन ट्राय करू शकतो का आपण. ओके. या संदर्भात आपल्या दोघांनी माहिती नाहीये तर आपण काही पुस्तकं रेफर करायची का, किंवा डॉक्टरांकडे जायचं का. लगेच डॉक्टरांकडे जायची वेळ काही करायला नाही पाहिजे. तुम्ही जर दोघं मॅच्युअर्ड असाल आणि जर तुम्ही एका पेजवर असाल तर त्या दोघांमध्ये तेवढी काय म्हणून कपॅसिटी असते की ते प्रॉब्लेम रिसॉल्व्ह करू शकतात. ओके. त्यामुळे थोडा वेळ दिला पाहिजे. हे पहिलं रात्री सेक्स नाही जमला म्हणजे आयुष्यात जमणार नाही असं नसतं. पण अशी बरीच उदाहरणं असतील ना की पहिल्या रात्री नाही जमला म्हणून तिथून पुढे जी एन्झायटी आली त्याच्यामुळे काही वर्ष किंवा काही महिने पुढे त्या प्रकाराला हातच नाही घातलेला की बाजूला राहिले. म्हणजे हा खरंच भयंकर प्रकार आहे असं म्हणूया आपण की यालाच वैवाहिक अपूर्तता म्हणतात. तर याच्यावर मी लेख लिहिलेला आहे. म्हणजे अनकॉन्झ्युमेटेड मॅरेज, की तू म्हणलास तसं काही कारणांमुळे त्यांना जमतच नाही, ऍक्टच जमत नाही, आणि त्याच्यामुळे त्यानंतर मग ते एका पॉइंटला असं ठरवून टाकतात ठीक आहे नाही जमत आहे ना, आपण मित्रमैत्रिणींसारखे राहू.
आपलं लग्नाचं नातं आहे पण त्यात आपण सेक्स हा अवॉइड करू. अवॉइड करू. तर हे खूप चुकीचं आहे. चुकीचं आहे म्हणण्यापेक्षा हा परत चॉईस पण असू शकतो. काही बरोबर असेक्शुअल जर असतील बरोबर कोइन्सिडेंटली, इच्छाच दोघेही कमी आहे, असतील. हा इच्छाच नाही होती का नाहीच हम्म, करायची, हम्म, आणि जर तो म्युच्युअल त्यांचा डिसिजन असेल तर वेल ठीकच आहे म्हणजे. पण इथं थेरपी खरंच आवश्यक ठरते मग, कारण सेक्सॉलॉजिस्टकडे गायनेकॉलॉजिस्टकडे येणाऱ्या आज जर केसेस बघितल्या तुम्हाला अनेक जण ते मी अनेक डॉक्टरांशी बोलत असतो या विषयासंदर्भात. अनेक जणांचं माझ्याकडनं मला हेच उत्तर येतं की सगळ्यात जास्त केसेस कशाच्या असतील तर लग्नानंतर संबंध न जमण्याच्या केसेस या सगळ्यात जास्ती आज आहेत. त्यामागे खूप वेगवेगळी कारणं आहेत. तर त्याच्यामुळे जर तसं असेल तुम्हाला कुठल्याही कारणामुळे तर लगेच इमिजिएट डॉक्टरांचा सल्ला घेणं, उपचार घेणं, आणि ते ट्रीटेबल आहे. चांगली गोष्ट काय आहे की उपचार आहेत, बरोबर आणि ते उपचार म्हणजे काहीतरी इंजेक्शन देणं किंवा गोळ्यांचा डोस असं नाही, कारण ते बरेच जे काही न जमण्याची कारण ही मानसिक असतात. बरोबर लहानपणी झालेलं शोषण असेल, काही नको असलेल्या आठवणी असतील, तर यामुळे पण ते एक दडपण येऊन तो ऍक्टच नकोसा वाटणं, घृणा वाटणं त्याबद्दल, किंवा पुरुषांच्या बाबतीत विचार केला तर शीघ्रपतन आहे, बरोबर. किंवा लैंगिक ताठरतेचा ताठर होण्याचा प्रश्न आहे परफॉर्मन्स प्रेशरमुळे. बरोबर त्यामुळे ऍक्टच कुठेतरी टाळूया, नकोच त्यात पडायला. बरोबर. आता शेवटच्या टप्प्याकडे येताना माझे दोन महत्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे आता जे आपण बोलतोय त्याच्यावरून एक मला गोष्ट अशी वाटली की आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात, त्या खूप लोकांशी आपले खूप चांगले संबंध पण असतात, पण लैंगिकता ह्या विषयावरती बोलायचं म्हटल्यानंतर आळीमळी कुठची, की मला बोलायचं नाहीये, किंवा मी कसं बोलू, किंवा मी माझ्या शंका कशा विचारू, हे प्रश्न आपल्याला पडतात आणि बोलणं होत नाही जसं व्हायला पाहिजे. किंवा लग्न करायचं म्हटल्यानंतर सुद्धा त्या जे दोघं जण लग्न करणार आहेत त्यांना कितपत गोष्टी सांगितल्या जातात ह्याच्याविषयी आपल्याकडे अजून कोणताही डेटा उपलब्ध नाही. म्हणजे जे काही करायचंय ते सगळं फार फार तर आपला सोर्स कोणता तर पॉर्न, त्याच्या पलीकडे कोणता सोर्स नाही, पण त्या सुद्धा दाखवतात त्यातून प्लेजर पेक्षा जास्त एन्झायटी येण्याची शक्यता जास्त, की मला हे जमेल का नाही जमणार दोघांनी करायचं म्हटल्यानंतर. खरंय. सो एखाद्याचं लग्न ठरतंय किंवा एखाद्याला सेक्शुअल रिलेशनशिप मध्ये एंटर करायचंय, अशा वेळी मला सेक्स म्हणजे नेमकं काय हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी ऑफिशियल किंवा जिथं ऑथेंटिक सोर्स माहिती मिळेल मला, असं काही सांगता येईल का आपल्याला, किंवा इथं तुला ऑथेंटिक सोर्स मिळू शकतात? सुदैवाने मराठीत आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये पण खूप या विषयात काम करणारे दिग्गज होऊन गेलेले आहेत. डॉक्टर विठ्ठल प्रभू असतील, किंवा मोहाडीकर डॉक्टर लीना मोहाडीकर ते असतील, किंवा डॉक्टर साठे म्हणून होते ते असतील. या सगळ्यांनी लिहिलेली पुस्तकं आज पण उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही Okay. बुक गंगावर कुठल्याही साईटवर गेलात पुस्तकांच्या, हम्म. तुम्ही सर्च केलं तरी पुस्तकात अवेलेबल आहेत. Okay. या सगळ्या प्रश्नांची जी काही आपल्या मनात येतात त्या सगळ्यांची उत्तरं आहेत. त्यामुळे ही पुस्तकं तुम्ही ऑर्डर करू शकता. राज्यात तुम्ही कुठेही असाल ऑनलाईन तुम्हाला आज मिळू शकता. असं नाही की बरोबर. तुम्हाला त्या पुस्तकांच्या दुकानात जाऊन त्याचंही कारण संकोच वाटतो. चेहरा दाखवून पुस्तक घ्यायचं असं काही नाहीये. असं काही ऑनलाईन नाही. करा. खरंय बरोबर. खरंय. किंवा मी लिहिलेलं देहवाने अलीकडचं Yes, पुस्तक yes, आहे ते yes. पण आहेच आहे. Yes. म्हणजे पुस्तकांचा फायदा एक आहे की त्यातली माहिती ही ऑथेंटिक असते, कारण त्या बरोबर. प्रकाशकावरही ती जबाबदारी असते बरोबर. की, आणि लेखकावरही असते की तुम्ही जे प्रकाशित करताय, प्रसिद्ध करताय, तर ते तेवढं ऑथेंटिक आहे ना. बरोबर. आणि डॉक्टर विठ्ठल प्रभूंचा मला विशिष्ट उल्लेख करायला आवडेल की त्यांनी 5-6 पुस्तकं या विषयावर लिहिलेली आहेत. निरामय कामजीवन, किंवा प्रश्नोत्तरी कामजीवन असं एक त्यांचं पुस्तक, की Okay. प्रश्न उत्तर असाच फॉर्मॅट आहे, अख्ख्या पुस्तकातच असा फॉर्मॅट आहे. Okay. 250-300 पानांचं पुस्तक आहे. प्रत्येक प्रकरण वेगवेगळं आहे, आणि प्रत्येक ह्याच्यात ते एक कुठला तरी कॉमन टॉपिक, काय समागम, Okay. समागमाशी संबंधित जे काही त्यांना आलेले प्रश्न आहेत पेशंट्स कडून कॉमन येणारे, काय 100 प्रश्न असतील, त्यातले निवडून त्यांनी प्रश्न घेतले, त्याचे उत्तर, Okay. प्रश्न उत्तर. त्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या डाऊट्सच क्लिअर क्लिअर होऊ शकतात त्यात. ओके. आता पॉडकास्टचा खरंच शेवटचा प्रश्न आहे, आणि हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, की बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी आपल्याला किंवा सरकारी दवाखान्यात पण लिहिलेलं असतं की सेफ सेक्स प्रॅक्टिस करा. हो. म्हणजे तुम्ही अनसेफ काही करू नका, परंतु सेफ सेक्स प्रॅक्टिस करायचं म्हणजे कंडोमचा वापर करणं आलं, आणि कंडोमचा वापर केल्यानंतर फीलच येत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं, किंवा ते एकमेकांना सांगत असतात. सो मला त्याच्याबद्दलच एक प्रश्न विचारायचा, की कंडोमचा वापर केल्यानंतर फील येतो की नाही? नाही येतो, कारण आता हे परत मनात एक ठाम बसलेली समजूत आहे की कॉन्डोम शिवाय प्लेजर मिळत नाही. इतकं ठाम समजूत आहे ती की, किंवा अनेकांना कॉन्डोमची सवय नसल्यामुळे अनकम्फर्टेबल वाटतं इनिशियली, ओके. त्याच्यामुळे ते कॉन्डोम टाळूया, किंवा कॉन्डोम घातल्यामुळे मला
त्यामुळे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतं, असा एक समज असतो. याच्या उलट आहे, ओके सुरुवातीच्या ओके. काळात जर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल लग्नानंतर तर कॉन्डममुळे ते डिलेड होऊ शकतं इजॅक्युलेशन. ओके अशी पण हे आहे, कारण कॉन्डम्स मध्ये पण आज वेगवेगळे प्रकार बरोबर उपलब्ध आहेत. बरोबर. तर त्याच्यामुळे हे मानसिक आहे कुठेतरी, कॉन्डमनी प्लेजर मिळत नाही हे मानसिक आहे, समजून घेतलं पाहिजे. पण दुसरीकडे जर असं वाटायचं असेल तुम्हाला आणि जर तुम्ही लग्नाच्याच नात्यात आहात किंवा कमिटेड रिलेशनशिप मध्ये आहात तर इतरही अनेक कॉन्ट्रासेप्शनचे पर्याय उपलब्ध आहेत. बरोबर पण बरोबर. सेफ सेक्स जर हा जर कन्सर्न असेल, हम्म, हम्म, कॉन्ट्रासेप्शन हा जर हे नाहीये, म्हणजे गर्भ निरोधक हा त्याच्या मागचा थॉट नसून सेफ सेक्स हा असेल तर कॉन्डमला पर्याय नाहीये. ओके फिमेल ओके. कॉन्डम्स पण आज उपलब्ध आहेत, पण ते वापरणं थोडंसं त्यांना अवघड असतं कदाचित स्त्रियांना. त्या मानाने पुरुषांनी पुरुषांचं कॉन्डम सोपं वापरणे खूप सोपं आहे. ओके तर त्याच्यामुळे तो सेफ सेक्स मध्ये जर तुम्हाला पडायचं तर मग कॉन्डमला पर्याय नाही, हे आधी बजावलं पाहिजे स्वतःच्या मनात. ओके. सो आय गेस तर या पॉडकास्टमध्ये इथेच थांबायची वेळ आलेली आहे. पण मंडळी, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला जरूर सांगा. तसंच सरांचं देहभान म्हणून एक नवीन पुस्तक आलेलं आहे आणि या पुस्तकाची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. पुस्तक छान आहे, माझं पूर्ण वाचून झालेलं आहे आणि सर खरंच तुम्ही यात खूप चांगले विषय घेतलेले आहेत, त्याला हात घातलाय आणि खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावरती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो त्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू. आणि तुम्ही आलात आणि खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या विषयांची माहिती दिली. ज्या मिथ्स आहेत त्या खरंच मिथ्स आहेत की खऱ्या गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल उलगडा तुमच्याकडून झाला, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू माझं, मलाही खूप मजा आली आणि भेटत राहू असंच. येस सर, भेटत राहू. मंडळी, तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. कमेंट्समध्ये विचारायला लाज वाटत असेल तर दोघांचे पर्सनल आयडीज आहेत, आमच्या आयडीज वरती विचारा. आपण त्याच्यावरती पुन्हा नेमका पॉडकास्ट त्याच प्रश्नांवरती करूयात, काही अडचण नाहीये. आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत आणि चॅनल तेवढा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.